भाजप शिवसेनेकरता डहाणू नगर परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे। डहाणू नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाकरता दोनच उमेदवार रिंगणात आहेत। भाजप आणि शिवसेना उमेदवारात थेट लढत होताना दिसेल। इथे डहाणू गावात काही कामं केली नाही, त्यांनी फक्त भ्रष्टाचारच केला। जी कामं झाली ती स्वतःच्या लोकांना हे केलं, पुढे केलं आणि त्यांनी निष्कृष्ट दर्जाची कामं केली आणि ते सगळे पैसे त्यांनीच लागले। तो सगळा भ्रष्टाचार मिटवण्यासाठी आम्ही नगर परिषदमध्ये निवडून येणार आहोत। लोकांमध्ये तर खूप नाराजी आहे। लोक समोरून म्हणतात की आम्हाला असा भ्रष्टाचारी आणि दादागिरी गुंडगिरी करणारा हे नगराध्यक्ष नको म्हणून। एवढं काम केलंय का तुम्ही फिरले लोकांमध्ये तर लोकही सांगतील का काम कोणी केलं। हे लोक 8 वर्ष दिसले नाही बाहेर। विकासाचाच विरोध केला आहे लोकांनी, प्रत्येक कामाचा विरोध। पारनाक्यापासून तर तहसील ऑफिसचा रोड नाही व्हायला पाहिजे, पाणी पुरवठा नाही चालली पाहिजे। डहाणू गावाच्या मसांचा विरोध केला, कॉन्ट्रॅक्टरला शिवीगाळी केली, काम करायचं नाही इकडे का तर हे विरोध केला, काम नाही होणार तर भरत राजपूतचं नाव खराब होईल। पण त्यांनी तरी पण सुद्धा आम्ही काम केलं। तुम्ही जाऊन ते जनताला विचारा आणि हे सांगतात तर काहीच काम केलं नाही। तर ह्यांना हे विचारा की 8 वर्ष झाले, 5 वर्ष नगरपालिका होऊन झाले आणि 3 वर्ष नगरपालिका संपलं। त्या 3 वर्षाचा पिरियड तो आहे आणि 5 वर्ष नगरपालिका। ह्यांनी एक सुद्धा मोर्चा काढला का विकासासाठी? तर जनतामध्ये लोक कोण राहतो आणि कोण काम करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।